ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा पथकाची गिराम आलेगाव येथे अवैध गावठी दारूवर रेड करून किंमत 80,500 रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त। माननीय श्री अर्चित चांडक, अकोला पोलीस अधीक्षक यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे। अकोला जिल्ह्यातील चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आलेगावमध्ये खुलेआम दारूवरली मटका सुरू आहे। गावात यामुळे भांडण होतात, खूप घर बर्बाद झाले आहे अशी तक्रार पोलीस अधीक्षक यांना प्राप्त झाली होती। प्राप्त तक्रारीवरून पोलीस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले। आज दिनांक 6/8/2025 रोजी पथकासह शासकीय वाहनाने पोलीस स्टेशन चांदणी हद्दीतील गिराम आलेगाव येथील डुक्करधरा नाळा येथे 50 समक्ष गावठी हातभट्टी दारू रेड केली असता आरोपी नामे देवीदास सुखदेव तेलगोटे, वय 49, राहणार आलेगाव, तालुका पातूर, जिल्हा अकोला हा गावठी हातभट्टी दारू गाळताना मिळून आला। त्याच्या ताब्यातून गावठी दारू 50 लिटर, प्रति लिटर 200 प्रमाणे 10,000 रुपये व 47 लोखंडी पिण्यामध्ये 705 लिटर मोहा सळवा किंमत 70,500 रुपये असा एकूण 80,500 रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन चांदणी येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।